Hello student, welcome in a Sahaj Shikshan YouTube channel. So student, आज आपण 5th स्टँडर्डचा EVS पार्ट 2 म्हणजेच हाऊ वी केम टू बी आपण कसे घडलो एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 हा जो तुमचा सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमधला जो तिसरा चॅप्टर आहे लाईफ ऑन अ अर्थ पृथ्वीवरील सजीव या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. तसेच याच्या आधी चॅप्टर फर्स्ट चॅप्टर सेकंड या चॅप्टरचे सुद्धा जे एक्सरसाइज आहेत हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि हो EVS पार्ट 1चे सुद्धा चॅप्टर 1, 2 व चॅप्टर 3 हे सुद्धा जे एक्सरसाइज आहेत ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सो त्यासाठी तुम्ही हे जे यासाठी जी प्लेलिस्ट बनवली आहे ही प्लेलिस्ट चेक करू शकता आणि तिथे ते सगळे एक्सरसाइज बघू शकता. तर चला आपण आता जास्त वेळ न घालवता यातला क्वेश्चन फर्स्ट काय आहे हा बघूयात. सो द क्वेश्चन फर्स्ट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. In that question A, what instrument do we need to see a unicellular organism? सूक्ष्मजीव पाहण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? So the answer, we need a microscope, सूक्ष्मदर्शिका, to see a unicellular organism. Okay, what is the answer? We need a microscope to see the unicellular organism. Then the B question, where did the protozoa appear first? See, protozoa म्हणजे एकपेशीय सजीव. एकपेशीय सजीव. तर हे सगळ्यात पहिल्यांदा कोठे आढळले? Then the answer, the protozoa appeared first in the water. पाण्यामध्ये एकपेशीय सजीव आढळले. चलो नेक्स्ट इज द सेकंड क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग इन ब्रीफ. तर थोडक्यात त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. सो दिस टाइप ऑफ क्वेश्चन इज इन एक्झाम आस्क फॉर 2 marks. In that question A, how were the sun and the planets in our solar system created? सूर्य आणि सूर्यमालेतील जे ग्रह आहेत हे कसे निर्माण झालेले आहेत? Okay, see the answer point first. Around 4 to 5 million years ago. 4 ते 5 मिलियन वर्षापूर्वी an enormous cloud of very hot gases and dust was spinning at a great speed in a space. Then second point, its circular motion and a great speed caused its division into several portions. Third point, this splitting created the sun and the planets in our solar system. Next one is the B question. Write any 2 characteristics of an animal. तर प्राण्याची 2 वैशिष्ट्य आपल्याला विचारलेली आहेत. See the answer. First, animals move to find food and for other purpose. प्राणी हे अन्न शोधण्यासाठी भटकत राहतात. And second, some species of animals lay eggs and their young ones are born out ऑफ द एग. तर काही प्राण्यांच्या प्रजाती म्हणतो आपण या अशा आहेत की त्या अंडी घालतात. some animals of some other species give birth to their young ones. तर काही आहेत असे प्राणी किंवा प्राण्याच्या प्रजाती ज्या आपल्या पिलांना जन्म देतात. तर हे असे 2 टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण लिहिले आहेत. Next one is the third question. Find the names of the planets in the box below. ओके, तर त्यांनी हा एक बॉक्स दिला आहे. याच्यामध्ये प्लॅनेट्सचे नावं लपलेली आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. तर खूप सोपं आहे विद्यार्थ्यांना आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे. चला बघूयात. Here is the Mercury.
तर आपला अर्थ कुठे आहे बघा याच्यामध्ये, अर्थ सी हिअर इज EARTH, अर्थ आपली पृथ्वी. देन इथं हा आहे वेनस. त्यानंतर इथं दिसतंय हे आपल्याला खालच्या बाजूला नेपच्यून. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिसते बघा हे ज्युपिटर, JUPITER इज द ज्युपिटर. त्याच्यानंतर इथं मार्स म्हणजेच मंगळ, MARS, मार्स. नाव सॅटर्न राहिलेला आहे, तर सॅटर्न कुठं आहे बघा, इथं आहे SATURN, सॅटर्न म्हणजे शनी. ओके. आणि आपल्याला लास्ट वन इथं भेटतोय तो आहे युरेनस. हा आहे इथे युरेनस. तर बघा इथे सुद्धा मी त्याची नावं दिलेली आहेत, मर्क्युरी, ज्युपिटर, वेनस, मार्स, सॅटर्न, देन नेपच्यून, अर्थ अँड युरेनस. तर हे सगळे आपल्याला याच्यामध्ये भेटलेले आहेत. ठीक आहे. तो चला आपलं हे मस्तपैकी आपलं सोडवून झालेलं आहे. पुढे बघू. नेक्स्ट इज द फोर्थ क्वेश्चन. अरेंज द इव्हेंट्स गिवन बिलो इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. ओके. तर आपल्याला ह्या ज्या घटना आहेत या कालानुक्रमानुसार लावायच्या आहेत. फर्स्ट वन, वॉटर बॉडीज appeared on the earth's surface. The sun and the planets revolving around it were created. जे सगळ्यात पहिलं त्यांनी कसा क्रम दिलेला आहे बघा. ए दिलेला आहे, वॉटर बॉडीज appeared on the earth's surface म्हणजे पृथ्वीवरती जलाशय निर्माण झाली. देन द सन अँड प्लॅनेट्स रिव्हॉल्व म्हणजे सूर्य आणि सूर्यमालेतले जे ग्रह आहेत हे तयार झाले. प्रोटोझोआ appeared in वॉटर म्हणजे एकपेशीय सजीव पाण्यामध्ये दिसली किंवा आढळली. अँड एनॉर्मस क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड डस्ट वॉज फॉर्म्ड इन अ स्पेस. तर तप्त वायूंचे गोळे आणि ढग जे काय आहेत, धूळ आहे, हे स्पेसमध्ये फॉर्म झाले. तर हा जो क्रम त्यांनी दिलेला आहे हा चुकीचा दिलेला आहे. ऑब्विसली तो आपल्याला करेक्ट करायचा आहे. तर तो करेक्ट असणार आहे अशा पद्धतीने. सगळ्यात पहिल्यांदा कोणतं सिच्युएशन येणार, अँड इनॉर्मस क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड डस्ट फॉर्म्ड इन अ स्पेस. तर तप्त वायूचे जे गोळे होते किंवा ती जी डस्ट क्लाउड्स जे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा तयार झालं. त्याच्यानंतर द सन अँड द प्लॅनेट्स वेअर फॉर्म. त्यापासून सूर्य आणि आपले जे वेगवेगळे हे ग्रह आहेत हे तयार झाले. त्याच्यानंतर वॉटर बॉडीज अपीअर्ड ऑन द अर्थ सरफेस. त्यानंतर वॉटर बॉडीज हे, त्याच्यानंतर हे वॉटर बॉडीज म्हणजे जलाशय पृथ्वीवरती आढळले किंवा तयार झालेत. आणि मग त्याच्यामध्ये प्रोटोझोआ अपीअर्ड इन अ वॉटर म्हणजेच एकपेशीय सजीव निर्माण झाले. सो अशा प्रकारे हा कालानुक्रम आहे. सो स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला या चॅप्टरचा हा जो एक्सरसाइज आहे हा संपलेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. बाय बाय. भेटूया आपला नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये.